तरुणांमध्ये एकजूट घडवून एकसंध राष्ट्र निर्मिती हे राष्ट्रीय छात्र सेनेचं कार्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 18 महिन्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क विभागातील जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यात असमर्थ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं पंतप्रधानांचं स्पष्टीकरण. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 7 पोलीस शहीद, 6 जखमी. गांधी जयंतीपासून राज्य शासनाच्या ऑनलाईन सेवांची संख्या होणार 250. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. जमीन परत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं छगन भुजबळ यांना बजावलेल्या नोटिशीला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. चार प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पारपत्र म्हणजेच पासपोर्ट आता मिळणार 7 दिवसात. दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारनं सुरू केलं नवीन राष्ट्रीय रोजगार पोर्टल. रोजगार आणि प्रशिक्षणासंबंधी माहिती होणार उपलब्ध. प्रजासत्ताक दिन संचलनात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सोंगी मुखवटा लोकनृत्याला प्रथम पारितोषिक. मिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज होणार शुभारंभ. समुद्रातील उष्ण वारा, वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील घट यामुळे मुंबईवर धूर धुक्याचं सावट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त न्याय, समता, बंधुता या विचारांच्या प्रसारासाठी रथयात्रेला प्रारंभ. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात 3 दिवसीय ग्रंथोत्सव. मुंबईतील मार्वे किनाऱ्यापासून भारतीय लष्करी सागरी प्रवास मोहिमेला आजपासून सुरुवात. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 13 फेब्रुवारीला होणार मतदान. 10 उमेदवारी अर्ज दाखल. दक्षिण अमेरिकेत विशेष करून ब्राझीलला सामना करावा लागणार आता झिका विषाणूंचा. गरोदर महिला, नवजात बालकांना धोका. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कायम ठेवण्याचा घेतला निर्णय. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत फेडरर, जोकोविच यांच्यात आज उपांत्य लढत, तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि एंजेलिक केरबर यांच्यात रंगणार अंतिम सामना. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा डोडिंग जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश. शेरे पंजाब लाला लजपतराय यांची आज 150वी जयंती. देशभर विविध कार्यक्रमातून वाहणार आदरांजली.